येथे मी अर्धा कप शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे, ते मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया। आता येथे मी 2 वेलची घालत आहे। तुम्ही याच्या जागेवरती जायफळही वापरू शकता, तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो तुम्ही घालू शकता याच्यामध्ये। वेलची घालून झालेली आहे। आता आपण याचा कूट करून घेऊया। शेंगदाण्याचा कूट करून झालेला आहे, जास्त बारीकही नको आणि मोठाही नको। कूट आपण बाउलमध्ये काढून घेऊया। आता येथे मी 1 चमचा तूप घालत आहे। आता येथे मी अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घालत आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालेला आहे। आता येथे मी गुळाचा सिरप बनवलेला आहे तो घालत आहे। याच्या जागेवरती तुम्ही गुळही घालू शकता। येथे मी 3 चमचे सिरप घालत आहे। अगोदर आपल्याला लागेल असे सिरप घालायचं आहे। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आणखीन येथे मी 2 चमचे सिरप घालत आहे। आता आपल्याला हे मोदकासाठीचे मिश्रण छान तयार करून घ्यायचं आहे। मिश्रण आपले तयार करून झालेलं आहे। त्याचा अशा प्रकारे गोळा तयार झाला म्हणजे मिश्रण आपले तयार झालेलं आहे। आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। येथे मी मोदक बनवण्याचा साचा घेतलेला आहे, त्याला हातून तेल लावलेलं आहे। आता आपण छोटासा मिश्रणाचा गोळा घेऊया आणि तो अशा प्रकारे मोदकच्या साच्यामध्ये भरून घेऊया। अशा प्रकारे तो दाबून दाबून भरून घ्यायचा आहे। मिश्रण अशा प्रकारे दाबून दाबून भरल्यामुळे मोदकाला आकार खूप छान येतो। अशा प्रकारे साच्यामध्ये मिश्रण आपण भरून घेतलेलं आहे। आता आपण साचा उघडून बघूया। मोदक छान तयार झालेला आहे आणि आकारही किती छान आलेला आहे ते बघा। अशा प्रकारे हा मोदक आपण तयार करून घेतलेला आहे। आता आणखीन एक असाच मोदक मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे। हाही मोदक आपण अशाच प्रकारे झटपट तयार करून घेणार आहोत। मिश्रण भरून झालेलं आहे। आता आपण मोदक काढून घेऊया। हाही मोदक आपला तयार झालेला आहे। अशाच प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत। आता वरून मी सजावटीसाठी झेंडूच्या पाकळ्या घालत आहे। तुमच्याकडे गुलाबाच्या पाकळ्या असतील तरी तुम्ही वापरू शकता। असे हे अगदी झटपट तयार होणारे आणि पौष्टिक असे शेंगदाणा आणि खोबऱ्यापासून तयार केलेले मोदक जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच काही छान छान रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। थँक यू।